मागच्या 24 तासामध्ये जगाच्या अर्थकारणामध्ये कुठेच काही बदल झालेले नाही. पण एक गंमतशीर बातमी मात्र सगळीकडे आलेली आहे. आता अमेरिका, इराण, इस्रायल हा भाग सोडून द्या. ते त्याचं जे काय होणार आहे ते काळच ठरवेल. बातमी गंमतशीर अशी की ती म्हणजे ट्रम्प साहेबांचा हस्तक्षेप हा फिफा म्हणजे आत्ता जो फुटबॉलचा जे सामने अमेरिका कॅनडामध्ये चालू आहे तिकडे पण झाला. म्हणजे चला आता भारत पाकिस्तानचं युद्ध होतं ते मीच थांबवलं आहे त्यांनी सांगितलं. वास्तविक इराण इस्रायलचं युद्ध होतं ते माझ्यामुळेच थांबलं. माझ्यामुळे म्हणजे ट्रम्प साहेबांमुळे असं त्यांनी सांगितलं. आता त्यांच्या एका खेळाडूला रेड कार्ड दाखवलं तर ते सुद्धा त्यांनी मागं घ्यायला लावलं. प्रचंड प्रभाव आहे या माणसाचा, एकदम दणदणीत. आता महाराष्ट्रातला पाऊस माझ्यामुळेच पडला असं सुद्धा ते सांगायला काही कमी पडणार नाही. असो, काही दिवसापर्यंत असं होतं अरे बापरे कधी पाऊस पडणार आहे, आणि आता अरे बापरे किती पाऊस पडतोय. म्हणजे अरे बापरे हा शब्द कायमच आहे. आपल्याला काही करायचं का त्यासाठी? नाही. पाऊस खूप झालेला आहे, वाईट आहे. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे किंवा ओव्हरऑल ज्यांच्या याच्यामध्ये हानी झाली आहे ते निश्चितच वाईट आहे. याच्यातून काय धडा कोण काय घेणार आहे ते काळ आणि वेळच ठरवेल. असो, लेट्स नॉट फोकस ऑन टू द पॉलिटिकल डेव्हलपमेंट. आपल्याला इंटरेस्ट आहे तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये. त्या दृष्टीने आपण काय करू शकतो? निश्चितच चांगल्या प्रकारचा पोर्टफोलिओ कसा जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. मंडळींनो नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघतात BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. आपण काल परवापर्यंत डेफिसिट, RBI पॉलिसीज या संदर्भामध्ये बोलत होतो. आता सोवरिन वेल्थ फंड म्हणजे नक्की काय जाणून घेऊया आजपासून पुढच्या काही भागांमध्ये. आता जेव्हा कुठला देश हा डेफिसिट फायनान्सिंगवरती जातो, सोशल बेनिफिट, सोशल स्कीम्स, तर त्या ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऑफ बजेट पैसा हा गव्हर्नमेंट, मग तो राज्य सरकार असेल अथवा केंद्र सरकार, हे वेगवेगळ्या पद्धतीने बॉरो करतं. कशासाठी? वेगवेगळ्या फुकट योजना आहेत, सबसिडीज आहेत, म्हणजे अनुदान आहेत वगैरे त्यासाठी. मग त्याच्यातनं पोर्टफोलिओ तयार होईल का? जसा तुमचा तसाच देशाचा होण्याची शक्यता आहे का? आता सोवरिन वेल्थ फंड आणि सोशल डेफिसिट फायनान्सिंग याचा काही संदर्भ आहे का? नक्कीच आहे. तर आता पहिल्यांदा आधी जाणून घेऊया की म्हणजे सोवरिन वेल्थ फंड म्हणजे काय. तर जसा तुमचा माझा हा सगळ्यांचा जो काही म्युच्युअल फंड, शेअर्स, डिपॉझिट, डिबेंचर्स, FD याच्याद्वारे जो काही फंड तयार होतो तो तुमची माझी वेल्थ, मग ती सॅलरीतनं येते किंवा बिझनेस इन्कममधनं येते. मग आपण जसे अनेक मायक्रोज मेक वन मॅक्रो, तर तसंच देशाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक फंड तयार होतो. त्या फंडाला सोवरिन वेल्थ फंड असं म्हणतात. तो कसा तयार होतो? तो तयार होतोच का? तो तयार करण्यासाठी काय काय करावं लागतं जाणून घेऊया उद्या परवा 13च्या भागांमध्ये. स्टे ट्यून्ड, ऐकत राहा. वेगवेगळे विषय घेऊन दररोज आपण भेटत राहूया उद्या परवाच्या भागांमध्ये. तोपर्यंत पावसापासून काळजी घ्या. भिजायचं असेल तर नीट भिजा. मस्त राहा, आनंदात राहा. हॅव अ गुड डे. बाय.